श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तू माता तू पिता तूची सखा भ्राता तू कुलदेवता पारंपरी वंश पारंपरी धरुनी निर्धारी भजतो मी नरहरी सरस्वतीसी सरस्वती नरहरी दैन्य माझे द्वारी म्हणून मी निरंतरी कष्ट तसे सदा कष्ट चित्ता का हो देशी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी। गुरुवाणी पुष्प 3 मधील मन स्थिर कसे करावे या अध्यायाचे मी पठण करीत आहे। या अध्यायात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, मन जिंकण्यासाठी सद्गुरु कृपा आवश्यक असते। सद्गुरु कृपेने मन जिंकता येते। सद्गुरु कृपा नसेल तरी प्रयत्नांची शर्थ करून मन जिंकता येईल, परंतु ती अतिशय अवघड गोष्ट आहे। भक्ती मार्गानेही मन जिंकता येईल, परंतु तो मार्ग सुद्धा अवघड आहे, कारण साधक हा भक्तीमध्ये पूर्णपणे रमला पाहिजे। त्याला इतर कशाचीही आठवण येता कामा नये, तरच भक्ती मार्गाने मन जिंकता येते। योग मार्गाने गेल्यास समाधी अवस्थेपर्यंत जावे लागते, तरच मन ताब्यात राहते। हाही मार्ग अतिशय खडतर आहे। सामान्य लोकांनी अशा खडतर मार्गाने मन जिंकण्याच्या भानगडीत पडू नये। सामान्य जनांनी आपली कर्तव्य कर्मे करीत राहावे। असे केल्याने इतर विचारांचा विसर पडतो व मनाला शांती मिळत असते। साधकाने नित्य उपासना व कर्मे करीत जावे, त्यामुळे कालांतराने मन पवित्र होत जाते। यासाठी साधकाचे मन श्रद्धाळू व भाविक असावे, विकारी नसावे। असे असेल तरच ईश्वरी शक्ती अनुभवास येते। साधकाचा परमेश्वरावर विश्वास पाहिजे। जर मन साशंक असेल तर अनुभव येणार नाही। आपण पाहतो की जगात अनेक लोक दुःखी आहेत, दरिद्री आहेत, वेडे आहेत। अशा स्थितीवर मात करायची असेल तर मन श्रद्धाळू पाहिजे। मन विकारी असेल तर ते योग्य गोष्टींचा विचार करू देत नाही। आम्ही अनेकदा पाहतो की काही लोक औपचारिकपणे नमस्कार करीत असतात। त्याचा आम्ही खोल विचार केल्यावर असे आढळून येते की हे लोक दुःखी असतात। मन विकारांच्या ताब्यात असते, त्यामुळे त्यांची शक्ती वाढत नाही। फक्त सत्पुरुषांचे मन ईश्वराच्या ताब्यात असते। त्यांचे मन वेगळ्या स्वरूपाचे असते। इतरांना मार्गदर्शन करून त्यांना सुख कसे लाभेल हेच ते बघत असतात। त्यांना फक्त स्वतःला दुःख भोगायची वेळ आली तरी ते आनंदाने भोगत असतात, मात्र इतरांना आनंद देतात। सामान्य माणसाचं तसं नसतं। त्याचे जीवन परोपकारासाठी नाही, तरीही प्रत्येकाने ईश्वरासाठी जे करता येईल ते करावे व आनंद प्राप्त करून घ्यावा। प्रत्येक मनुष्याचे मन हा प्रत्येकाचा स्वतंत्र विषय आहे। मनाला निरनिराळ्या विषयांची चटक लागलेली असते। काही जणांच्या मनाला द्रव्याची चटक लागलेली असते, काहींना अन्नाची तर काही जणांना विषयाची चटक लागते। काहींना काहीही समजत नाही। त्यांचा स्वभाव सारखा बदलत असतो। वृत्ती चंचल असते। मन स्थिर करण्यासाठी, पवित्र करण्यासाठी संत पुरुषांच्या सहवासाची गरज असते। त्यांच्या सहवासात न बोलता, विशेष प्रयत्न न करता मन शिकत असते। सत्पुरुषांच्या सहवासामुळे मनाला अनेक गोष्टींचा आपोआपच तिटकारा यायला लागतो। काही लोक कांदा लसूण सोडतात, तर काही तंबाखू सिगरेट। त्यांना काहीही सांगावे लागत नाही। ज्यांना सत्पुरुषांचा सहवास प्राप्त होत नाही व तो होणे शक्यही नाही, अशा लोकांनी अध्यात्माची कास धरावी। मन हळूहळू स्थिर होत जाईल। ज्या मनाला द्रव्याची वासना आहे ते मन कालांतरानेही स्थिर होत नाही। ज्या मनाला अन्नाची वासना आहे ते ध्यानातही स्थिर होत नाही। अशांना मन जिंकता येत नाही। परंतु ज्या मनाला विषयाची वासना आहे त्या मनाची वासना ठराविक काळानंतर दूर होऊ शकते, नंतर ते स्थिर होऊ शकते। साधकाने भक्ती मार्गाचा अवलंब केला तरी तो औपचारिक व दिखाऊ नसावा। तसे केल्याने काहीही साधत नाही, तो मार्ग अपूर्णच राहतो। सामान्य माणसांना मन जिंकणे अतिशय अवघड आहे।
जर तो साधक सत्पुरुषांच्या संगतीत असेल तर त्याला चांगला अनुभव येण्याची शक्यता आहे. मन ही प्राण्याची अवस्था आहे. बुद्धी ही मानवी अवस्था दाखवते. मन हे साधनेने माणसाळू शकते, पण तरीही ते पूर्ण मानव होऊ शकत नाही. बुद्धी ही मनुष्य प्राण्याला लाभलेली विशेष देणगी आहे. मनाला सात्विकता कशी प्राप्त होईल याचा साधकाने विचार करावा. मनावर सारखे संस्कार केल्याशिवाय मन जिंकता येत नाही. मनातून उत्पन्न होणारे जे वेगवेगळे चोचले आहेत ते बुद्धीद्वारे बंद करावेत. बुद्धीने मनाला सांगावे याची जरुरी नाही, हे करू नको, ते करू नको, असे सारखे आपल्या मनाला सुचवावे लागते. जनावराच्या मानेवर आपण जू ठेवतोच की नाही, त्यामुळे ते जनावर सैरावैरा पळत नाही व त्याला धरण्यास सोपे जाते. तद्वत बुद्धी मनावर नियंत्रण ठेवत असते. मनात निरनिराळ्या वासना उत्पन्न होणे हा प्रकृती स्वभाव आहे. त्या होऊ नयेत यासाठी आपण प्रयत्नशील असावे. आपण चांगले विचार श्रवण करावेत. निरनिराळ्या सत्पुरुषांचे विचार जरूर ऐकावेत. त्यामुळे मनावर निश्चितच चांगला परिणाम होतो. सामान्य माणसांना खरोखर मन जिंकण्याची व मनशांतीची आवश्यकता नाही, कारण त्यांचे मन घटकेतच घरात रमेल, घटकेत बाहेर, तर घटकेत ऑफिसमध्ये रमेल. आम्हाला जशी शांती प्राप्त झाली आहे तशी मनशांती तुम्हाला प्राप्त झाली तर तुम्ही तुमचा व्यवसाय बंद करून घरी बसाल. काहीही करण्याची इच्छा होणार नाही. तुम्ही संसारी आहात तेव्हा तुम्हाला तसे करून चालणार नाही. संत पुरुषांची गोष्ट वेगळी असते. त्यांना मनशांती प्राप्त झाली की त्यांचे खाण्याकडे सुद्धा लक्ष नसते. त्यांना गाढ झोप लागते. कोणाशी संभाषण करण्याची आवश्यकता भासत नाही, की इच्छा सुद्धा व्यक्त कराव्याशा वाटत नाहीत. तुम्ही फक्त संसारी आहात तेव्हा तुम्ही व्यवहारावर विशेष लक्ष द्यावे, मात्र ईश्वर चिंतन जरूर करावे. यापेक्षा मन जिंकण्याची वा जास्त अभ्यासाची जरुरी नाही. ईश्वर चिंतनाने आपल्यामध्ये हळूहळू बदल घडून येईल. आपल्यामध्ये तात्पुरता जरी बदल घडून आला तरी पुरे आहे. तुम्हा लोकांना खरा लाभ सत्पुरुषांच्या संगतीचा आहे. हा संगतीचा लाभ आपणास प्राप्त झाला आहे तो भरपूर घ्या. उच्च अवस्था प्राप्त करा. इतर काहीही करण्याची जरूर नाही. आपण घरी भरपूर जेवण केले की बाहेर कोठेही खाण्याची इच्छा होत नाही. तसेच सत्पुरुषांच्या संगतीत मनाचा विकार कमी होत जातो. जसजसा मनाचा विकार कमी होत जाईल तसतशी बुद्धीची प्रगल्भता वाढत जाईल. मन पवित्र असले की बुद्धीची प्रगल्भता वाढते, विचार कमी होतात. त्यासाठी सतत ईश्वराला भजावे. संगत, इच्छा व अपेक्षा यामुळे दोष निर्माण होतात, ते दूर केले पाहिजेत. ईश्वराने वाणी व बुद्धी दिली आहे, त्यांचा योग्य उपयोग करा. चांगले विचार मनात आणत जा. चांगल्या विचारातून आणखी चांगले कसे होता येईल याचाच विचार मन सतत करू लागते. परमपूज्य सद्गुरू म्हणतात, मी तुम्हा लोकांना जो स्वाध्याय दिला आहे तो नियमित करीत जा. तो केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नका. असे करता करता मनाला वळण लागेल. मनुष्याचे मन हे अवखळ वारू आहे. त्याला काबूत ठेवून योग्य वळण लावणे आपल्याच हातात आहे. विचारवृद्धीसाठी ग्रंथ वाचन करावे. त्यामुळे ज्ञानवृद्धी होते, विचारांची व्यापकता वाढते व मनाला स्थैर्य लाभते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.